प्रकाश परेश माफ करा परेश बॅक टू द डगआउट होईल. तदनंतर सेकंड मॅच आपल्या बेटीला सर्वज्ञ 11 गावदेव वाकस विपक्ष जे के शेलू या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, हा लास्ट कॉल असेल, आपण लगेचच नाणेफेकीसाठी या, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हेमंतची आपण पाहू शकाल. जखडून ठेवले 18 धावा धावफलकावरती, थांबले धावसंख्या 18 धावसंख्येवर. कल्पेच्या बॅट मधून डाऊन दी ग्राउंड दर्जेदार फटका बाला मिळेल. 6 धावा, चांगला फटका बाला मिळतोय कल्पेच्या बॅट मधून. उशिरा मैदानावरती गेला परंतु संघासाठी आता चांगली कामगिरी करत असताना 6 धावा 2 विकेट 3 विकेट गेले. तदनंतर या चेंडूवरती आलेला 6 धावा 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी धामोते संघाला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 18 चेंडू बनवायच्यात विजयासाठी. 23 धावा 18 चेंडू 23चं समीकरण मैदानामध्ये पाहू शकाल. दुसरं षटक हेमंतचं पाहिलं 12 धावा खर्च करत असताना 12 मिळाला. आता येणारे 18 चेंडू बनवायच्यात विजयासाठी 23 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. यावेळेस पाहतोय चांगला फटका, क्षेत्ररक्षक धावतात, पायाने फील्ड करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना बंटी गोलंदाजी मार्क वरती. थर्ड स्पेल मध्ये पाहू शकाल बंटीला सुरुवात 2 धावेने करत असताना 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आडव्या बॅटने फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये अशा बऱ्याचशा मॅचेस फसलेल्या मॅचेस त्याने काढल्यात. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवून आता यावेळेस नक्कीच फलंदाजी पाहायला मिळेल कल्पेशची. त्याच्या बॅटमधून एक आपण लॉंग षटकार पाहिला, त्यालाच संधी आता या तिसऱ्या चेंडूवरती बंटी पुन्हा तयार होतील. यावेळेस पुन्हा एकदा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय मिड ऑफच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार 6 धावा अर्जित करत असताना सातत्यानं फलंदाजी आपण कल्पेची जर का पाहिली तर प्रेक्षकांना भुरळ पाडत असते आणि तीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. 6 धावा धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 33 या आकड्यावरती. यावेळेस आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी करत असताना कल्पेश. दुसरा षटकार पाहायला मिळेल. आणखी एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल दर्जेदार फलंदाजी कल्पेशची. ताकदीचा पूर्ण वापर करत असताना. तदनंतर आपण पाहतोय सेकंड मॅचचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. सर्वज्ञ 11 गावदेव वाकस विपक्ष जे के शेलू दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. लगेचच नाणेफेकी केली जाईल.
अजूनही विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. थोडस मागडे षटक पाहायला मिळतं बंटीचं. 2 धाब्याने सुरुवात, दुसऱ्या चेंडूवरती 1, तदनंतरचे सलगचे 2 षटकार पाहू शकाल. चुकी 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 पाहायला मिळतीये. धावा कमी आहेत वाचवायच्यात, परंतु मिसफिल्डच्या या लॉंग स्टॉपला आलेल्या चौकाराने 4 धावा पाहायला मिळतील. बाईकच्या स्वरूपात आलेल्या 4 धावा, 4 धाबे धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले. विजयाच्या समीप पाहायला मिळेल टीम धामोते 43. उर्वरित अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली कल्पेची. या षटकाराने विजय संपादन करतात टीम धामोते. खूप चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. चांगली मॅच पाहायला मिळाली. बेस्ट ऑफ द लक. नेक्स्ट मॅच आता धामोते टीमला गोड गोड कौतुक असेल. नेरलपाडा टीम या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात. तदनंतर आपण पाहतो सेकंड मॅचचा इथे नाणेफेकीचा कौल झालाय. बाईकच्या पेट्रोलची चावी इथे सापडली आहे. कोणाची असेल तर त्यांनी इथे मुख्य व्यासपीठावरती येऊन घेऊन जा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय सर्वज्ञ 11 गावदेव वाकस टीमने. कॅप्टन भगवान आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा.